मराठी, ते धडक ते धडक. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. कान, नाक आणि घसा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. काँग्रेसच्या ऐतिहासिक निर्णयानंतर उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानलेत. आपण सर्व कोणत्या पक्षाचे आहोत यापेक्षा कुटुंब म्हणून एकत्र राहू. जुन्या नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपण ताकदीने तालुक्याचा विकास करू. आम्ही दोन्ही भावंडे आपण सुचवलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा ताकदीने प्रयत्न करू, असा शब्द देत उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तुम्ही तर आमंत्रित केलं. 2019 असाच निर्णय थेट काँग्रेस कमिटीत शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेला होता आणि तो निर्णय सगळ्या राज्यभर झालेला होता आणि त्याचा त्रास बाळासाहेबांना पण झाला. तसाच आज निर्णय तुम्ही घेतला. मी प्रथमतः तुमचे आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानतो. त्यांना उत्तर साहेबांनी बाळू जिल्हा परिषद गटात निवडणूक करायची म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची तयारी केली, निवडणूक करत होती. कोविडपासून चालत पण राजकीय स्थितीत झालं किंवा त्यांनी सांगितले की पदार्पण केल्यानंतरची ह्या संस्थेची जबाबदारी ही त्यांच्यावर वाढली आणि थोडा त्यांनी संस्थेला न्यायाची भूमिका घेऊन त्या विषयात बाजूला गेले. तर साहेब हिंमत आम्ही सांगितले की 2002 मागितले, त्याला झाले 23 वर्ष. त्यामुळे तुम्ही आता जरी ह्या निर्णयाप्रती आला असला तर हिंमत नव्हतं शिकण्यासाठी काय आशा सोडवली नाही. त्यामुळे तुम्ही काय आशा सोडू नका. कदाचित वेळ योग्य कधीही होऊ शकते. माणसाचा नशिबात काय आहे हे सांगता येत नसतं. त्यामुळे जे काम तुम्ही करता ते करत राहा. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा द्यायच्या दृष्टिकोनातून ज्या आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या, विठ्ठल साहेब भावनांना तुम्ही ज्याला पाठिंबा दिला ना, तर तुम्ही सांगितले की भाऊ कधी आम्हाला मान सन्मान दिला. आम्हाला भावाभावांना तीच वागणूक देणं तुम्हाला अपेक्षित आहे. परंतु तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की निवडणूक झाली की कोणी शत्रू आम्ही मानत नाही किंवा कोणी काम केलं नाही केलं. हा आमदार जो असतो मतदारसंघाचा, हा सगळ्या मतदारसंघाचा आमदार असतो आणि कुठल्याही करण्याची भूमिका ही विरोधक आहेत बघून न करण्याची भूमिका ठेवून तो काम करत असताना आपल्या मतदारसंघाचा विकास हेच विजन डोळ्यात ठेवून आम्ही निर्णय घेतलेला की ते काम होणार. पहिला काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याचा किंवा एकत्र ठेवण्याचा, तर मला असं वाटतं की तुम्ही कधी वेगळं आमच्यापासून चांगला काय मतभेद एकत्रित होत असते, पण तुम्हाला वेगळं वाटलं किंवा तुम्ही आम्हाला वेगळं वाटणं असं इथपर्यंत कधी काही गेलेलं नाही. समजा असतील काय होईल काय तो भाग वेगळा असतो, पण एक घराची व्यक्ती असतात त्या प्रकारचा आपल्या कुटुंबासारखं पहिल्यापासून सगळ्यांनी संबंध आहे. आणि तुम्ही सांगितलं आता की भाऊच्या नंतर आपली मार्केट कमी निवडणूक झाली. तुम्ही असं सांगितलं की तुम्ही महात्या कामी आहे, तुमचं चुकतंय. अध्यक्ष तुमचा मार्केट कमिटीचा
तुम्ही मला काय करतो मग आम्ही तुम्हाला न्याय देतोच, देत त्या प्रश्नच येत नाही. उलट तुम्ही मला त्या बंगल्यात आले असतो आणि इथून पुढे तुम्ही मला त्या बंगल्यात राहून तुम्हाला खाते देतो. त्यामुळं सुधीर भाऊबद्दल जरा फार शंका आहे, पण मी तुम्हाला खाते देतो. कार्यकर्ता जुना असू द्या नवीन असू द्या, आम्ही जरी भाऊ लहान असतो तरी कुठल्याही कार्यकर्त्यांचा नाव होणार नाही एवढी तुम्हाला खात्री देऊन, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, ज्या तुमच्या कार्यकर्त्यांची भावना किंवा कामाचे विषय असतील ते आमच्या भावाभावाच्या बरोबर सोडवण्याचा पुढे प्रयत्न करून खात्री देतो. काय गोष्टी गमतीचं तुम्ही सांगितल्या त्या सुद्धा आम्ही तंतोतंत पाळू, जे तुमच्या अपेक्षा त्या व्यक्त केल्या त्या सगळ्या तंतोतंत पाळू. माझे तुम्हाला सुरेश काकांनी सांगितलं काही गोष्टी. आता सुरेश काका येऊन ते बरेच दिवस झाले, त्याला काँग्रेसचे इंटर शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी अनुभव घेऊ शकतात की आम्ही काय वागायला चुकतो का. त्यामुळे तुम्ही त्या शंका कुशंका घेऊ नका. कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्याचा आहे हा आम्ही भेद न मानता आपण कुटुंब आहे, आपल्या मतदारसंघात कुठं आपल्याला राहिली पाहिजे ही भूमिका आमची. त्यामुळे या भूमिकेचे सगळं सोडून तुम्ही आमच्याकडे राहावं, तुम्ही जे सांगाल त्या सगळ्या गोष्टी आपल्या विकास दृष्टीकडून ज्या सांगितल्या त्या मतदारसंघात एवढी तुम्हाला बळ देतो. आणि आमदार स्वयं बाबूराव थोडे इथं कार्यक्रमाला तिकडं बारामतीला आहे त्या तिकडे गेले असल्यामुळे आज ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांच्या उपस्थितीत तुम्ही दिलेल्या पाठिंबा त्यांच्याकडून तुम्हाला मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही अत्यंत ताकदीने काम करून ह्या शिवसेनेच्या चारही आपल्या तालुक्याच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या 8 निवडून आलं असे तुम्हाला विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी. पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा.